गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी मग वहिनी काय म्हणताय झालं का जेवण? नाही अजून नाही जेवले. का? सदाशिवराव जरा गेलेत ना मित्रांमध्ये बसायला. बघू आता थांबले मी त्यांच्यासाठी. म्हणजे आता नवरा येणार मग तुम्ही दोघे एका ताटात जेवणार नवऱ्यासाठी खाणार. कसं आहे सपना किती मजा आहे बाईची. नवऱ्यासाठी थांबलेत जेवायचं. मग काय बायको असावी तर अशी गुबगुबीत. काय खाता हो तुम्ही? नाही नाही आपलं साधंच भाकरी मिक्स चपाती जे असेल ते. मग आमची का तब्येत होत नाही अशी? तुम्ही टेन्शन लय घेता. टेन्शन कमी केलं ना बरोबर तब्येत होते. आम्ही कशाचं टेन्शन घेतोय मला सांगा बरं. कशाचं टेन्शन घेणार आम्ही? सुरी शेवटी आम्ही बरोबर का नाही? आम्हाला कसलं टेन्शन? टेन्शन तुम्हाला. आता तुम्ही टेन्शन घेता. टेन्शन घेऊ नका. तुमच्या दोघींची पण लग्न होतील आणि माझ्या नवऱ्यासारखा चांगला नवरा भेटेल तुम्हाला. हो का? बर बर. काय बोललात? तुमच्या तोंडात 1 किलो साखर पडो काय होय वहिनी? मग काय लग्न झाले आता महिना झाला लग्नाला. काय आणि म्हणून गेलता का नाही? नाही हो. आम्ही गरीब माणसं कसे जाणार हनीमूनला? तू का होता गरीब असलं म्हणून काय झालं? हनीमूनला जायचं असतं वहिनी. गरीबाचा आणि हनीमूनचा काय संबंध? पैसा पाणी लागणार ना त्याला. काय वहिनी पैसा पाण्याचा विचार करताय तुम्ही. लोक कुठं चाललेत आणि तुम्ही कुठे येत? हा ना. म्हणत आहे तुमचं लग्न झालं तर तुम्ही कुठं जाताल हनीमून? मी आयो मी तर कुठं जाणार माहिती का? ते शिमला बिमला असतं का तिकडे जाणार असते. आणि सपनाताई तुम्ही? इथल्या इथं कुठं? मी सिंगापूरला जाणार आहे. बघा आमचे स्वप्न बघा वहिनी कसे आहेत. मग तुम्ही कुठे जाणार हनीमूनला? आपलं साधंच महाबळेश्वरला वगैरे जाऊत आम्ही. काय वहिनी महाबळेश्वरला जाताय? इथं कुठं जायचं माहिती का? लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठं जायचं हनीमूनला. लांब लांब जायचं असतं. लाजल्या. आणि पैशाचं काय विचार करताय तेव्हा? पैसे तर काय असं नवऱ्याला बोला की बघा कसं लगेच चेव येतोय त्याला लगेच निघतोय. किती खर्च येईल साधारण? सपना किती येईल का आता साधारण? बघा आता जायला गाडी तिकीट काढावं लागेल. गाडी नाही तरी बसचं. तिथं राहणं खाणं पिणं फिरणं त्या सगळ्याचं मिळून 5-25 हजार तरी येईल खर्च. 25 तरी. कुठून आणायचे एवढे पैसे? कुठून आणायचे तवा? त्याला काय तवा साधाला सांगा की बघा कसं गोळा करते कना पैसे. बोलते मी त्यांच्याशी. बोलून नाही करून दाखवायची वेळ ही. आणि जर नाही झालं त्यांच्याकडून पैसे गोळा करणं तर काय तोडतावा माग लागाय त्याच्या हाताला पेटायचं. तुमच्या जागा जर मी असते ना तर आता काय महिना घालावते तवाच काढला असता म्हणलं असतं चल. तुम्ही असता तर तुम्ही असल्याशी लग्नच नसतं केलं म्हणत आहे. फॉर एक्झाम्पल इथं महिना कुणी वाट बघावा होय. मस्त फिराय गेला असतो. चालेल. त्यांनी जर नाही ना तर पैसे गोळा केले मी बोलणारच नाही. तसं नाही करायचं वहिनी. ऐका तुम्हाला मी सांगते हो का. त्यांनी जर ऐकलं ना त्या संग बोलायचंच नाही. आणि काय करायचं माहितीये का? त्याला जवळच येऊन द्यायचं नाही. बघा कसं लगेच निघतोय. जेवायचंच नाही. जेवणच सोडून द्या. जावा मी त्यांच्याशी घरी जाऊ. सपना कशी पिन टाकली आता. आता सध्याची मजाच आहे. मजाच आता राडाच आहे. होय म्हणत आहे. तुम्ही काही शिमल्याला जाणार आहे का लोणावळा खंडाळा? आणि तू कुठं जाणार आहेस ग? सिंगापूरला. आपलं बघ चेष्टा केली तिची आपली. जाऊ दे बरं दे आपलं बघू पुढच्या पुढं. चल बाय. अजून आले नाहीत काय? यूज द्या आज त्यांना. बोलणारच नाही त्यांच्याशी. बोलणारच नाही. येऊ दाखवते त्यांना चांगला इंगा. झोप तरी काढते थोडा वेळ.
मंजुळे काय आहे? अयो काय अगं जेवायला चल की. मी नाही घेणार जेवायला. अयो मी नाही घेणार जेवायला. ए बाय चल ना जेवण करून घेऊ. मी नाही घेणार जेवायला. आईला तासभरापूर्वी घरात आलो तर सगळं वातावरण घरातलं चांगलं होतं. हा नुसतं मित्रात जाऊन येऊस तर एवढं काय झालं घरातलं वातावरण गरम. मला नाही बोलायचं तुमच्याशी. बरं आई उठ बरं तू आधी उठ उठ. काय झालं मला सांग बरं. हा? मला सांगा, हा. 1 महिना झाला ना आपल्या लग्नाला. हा. तुम्ही हनीमूनला नेलात मला. अगं बायको आता हनीमून गरीबाचे काम आहे का. हा तूच सांग बरं मला. आता मला सांग साधं त्या हनीमूनला जायचं म्हणलं तर 5-25 हजार रुपये तर खर्च आहे. हा आपल्या गरीबाचे काम नाही बायको ते. तुम्हाला माहिती आहे का, माझा पहिला नवरा होता ना, त्याने 50,000 रुपये खर्च केला होता हनीमूनसाठी. 50,000. मला वाटतं बायको तू लय श्रीमंत असेल बर का. आता या गरीबाला थोडं समजून घे ना. आपल्याकडे नाही बायको मला पैसे. नाही समजायचं, मला हनीमूनला जायचंय. हनीमूनला जायचं. हो. अगं ऐक ना बायको. मला काही ऐकून घ्यायचं नाही, मला हनीमूनला जायचंय. हनीमूनला बायको तू आता गावात कुठे गेली होती का ग. इथं नाही, घरातच होते मी. घरात होती. खरं बोल ना जरा. हा गेले होते. कुठं. ते मोनाताई आणि सपनाताईंना भेटून आले. अच्छा म्हणजे हा प्लॅन होता काय मोनाताईचं. म्हणजे मोनाताई आणि सपनाने तुझे कान भरले. अगं बायको ते काय मला बाकीचं माहित नाहीये. मला हनीमूनला जायचंय म्हणजे जायचंय. आईलं आता काय करू गाड्या. कुठं नेलं तुम्ही मला हनीमूनला सांगा ना. लोक लोणावळ्याला, खंडाळ्याला, कोल्हापूरला कुठं कुठं जातात. अगं ते तुझं सगळं खरं आहे बायको. लोक लोणावळ्याला जातात, खंडाळ्याला जातात, पण आपल्यासारखे गरीब नाही घेत जात बायको. ऐकून घे ना थोडं समजून घे. मला हनीमूनला जायचंय म्हणजे जायचंय म्हणजे जायचंय. अयो बरं ऐक ना बायको. उद्या आपण करू पैशाची काहीतरी तडजोड. पण आता चल जेवायला मार मला. उद्या बिद्या काय नाही, आत्ताच्या आत्ता जा आणि पैसे गोळा करून घेऊन या. आता एवढं रात्री. हो, तुमचे मित्र मंडळी शेजारी पाजारी जे कोण असतील ना, जा पैसे गोळा करून घेऊन या त्यांच्याकडून. अगं बायको एवढं रात्री गावात कोण पैसे दे मला. तुम्ही आत्ता जा, नाही तुम्ही जेवायला देणार. मी बोलणारच नाही तुमच्याशी. बोलणार नाही. हा आणि पैसे नाही ना आणले तर माहेरी निघून जाईल. अयो मायरे बरं बायको ऐक ना. मी आहे ना काहीतरी करतो तडजोड पैशाची. जा तुम्ही आत्ताच्या आत्ता. माहेरी बिरी जाऊ नको. येतो मी. हा जा. झालं काम. पैसे पांडवा अहो इथं बोलवलंय कशाला. ते पेटवा किती शेकोटी. देव्या जाऊ की आग. जानी हाँ। हमें आग से डर लगता है। हाँ। बहुत डर लगता है। हाँ। पांडवा पेटाओ पेटो चांगले पेटव जरा. पेटवतोय. हा जमायला दिला ह्याला गावात सर तिच्या आईला आग लावताय. पण इथं तुम्हाला पेटवता येणार लवकर का. लावली की आग मग. लावली का. मग? हे पण ते लावली का. अरे ते काय घातलंय का ते डोळ्यात. हा जमायला तिच्या माया लक्षातच राहत नाही. हाँ। बगल काढायचा. पगल काढायचा. त्याला आधारच बी दिसत नाही. नाही दिसत हा, ना. तरी बघायला लावते या. 15 वर्ष 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात मी. अशी कडाक्याची थंडी मी नव्हती बघितली बाबा. यंदा लई पडली कडाक्याची. या वर्षी लयच थंडी पडली. हा. जमायला तिच्या गेल्या वर्षी थंडी वाजत होती. हा. ह्या वर्षी थंडी नाचती. चांगला विनोद केला बरं. चांगला विनोद केला. 15 वर्ष जेलमध्ये काढली पण अशी थंडी नव्हती बघितली बरं. लई भारी थंडी. जमायला तिच्या हा. काय सारखं 15 वर्ष हा. काय केलं 15 वर्ष जेलमध्ये. काय केलं तुला सांगू काय केलं. काय? काय सांगू. यायला सगळं मी 3 तेव्हा ते डायलॉग बोलतोय. हा ते माझं पालूपद आहे. अरे बापरे देवा. मग काय म्हणून सांग. हा मान आहे 15 वर्षाचा. असू दे. सगळ्यांनी सासू आणा ज्याची. आता माझी सासू काय वर जाऊ का नाहीला. गिगळे का वस्तीवर. ए देवा तुझी सासू आण पळ. त्याला हो हा माझं अजून लग्नच नाही झालं. सासू कशी येईल. काय पांडवा गर्ल फ्रेंड असेल ना. तिच्या आणायची खायला मग काय करणार? काम कर ना. तुझी जाणं सासून टाकलं त्याच्यामध्ये. माझं सासू गेली घरी वर आहे ना, काय गेली ना? सांगते मग काय लोकांनी सांगतोय तू. त्याच्या आईचं भावात बरं काय रे? ती तुम्हाला सांगायचं राहिलं. त्या सध्याची बायको आली माझ्या घरी. घरी परवा. तुमच्या घरी. माझ्या घरी परवा आली होती. मग काय झालं. काय झालं काय. माझं राव त्याच्या आईला
अरे बापरे गलगले हे काय नालायक माणूस आहे. मग नाही तर काय दुसऱ्याच्या बायकोला काय माल आहे म्हणतात. अरे माल आहे काय कमाल आहे म्हटलं. कमाल म्हणले वय काय कमाल आहे त्याच्या आईला. एक नंबर बरं काही म्हणा. एक नंबर त्याच्या आईला बाई मत नक्षत्र सारखी आहे बरं का. 36 24 36 त्याच्या आईला हनुमा देवा तिला बघितल्यापासून बाहेर काय बघू दे. काय बघू द्या नाही तर एखाद्या वेळेस फ्यूज बीज उडायचा. स्त्रीने एवढ्या थंडीत कस काय एकत्र. अरे शिकुटी पेटवली. काय सांगायचं सध्या तुला. अरे 100 वर्ष आयुष्य तुला. किती 100 वर्ष. 100 वर्ष 101 वर्ष. आपण काय झालं काय. तुझा विषय काढला ना आता आम्ही. माझा तुझं नाव काढलं तुझा तुम्ही. नाही तुझा नाही तुझ्या बायकोचा. हो बरोबर आहे. अरे त्याच्या बायकोचा म्हणजे सगळा तुझा आणि तुझ्या बायकोचा दोघांचा मिळून विषय काढला होता. काय अरे काय झालं आता तू लग्न करून आला का नाही. काय का नाही त्याच्यामुळे चाललं आमचं कसं काय प्रपंच चाललाय स्वतःच काय चाललंय. परपंच चाललंय बरं का सगळं व्यवस्थित चाललंय पर्पज बी. काय का नाही. पण आबा बोल बोल. आमच्या गाडीला काही सेकंड घेरच पडा नाही. सेकंड घेर पडा. अहो काय कसं सांगू राव तुम्हाला आबा. कसंही सांग तसं सांगता येतं सांग. अहो गाडी अशी बाहेर घरकन फिरून आली आणि खाटावर येऊन अशी बसली आणि मला म्हणती आणि सांगू का नको तुम्हाला. मला म्हणे हनीमूनला जायचं आपल्याला खंडाळ्याला. तेव्हा आजच्या आज तुम्ही काही करून पैसे घेऊन या. रात्रीच घराच्या बाहेर हाकलून दिलंय मला. होय का. वय मग पुढे कुठं चेक केलं का नाही तू पैसे कुणा मागितलं का नाही. अहो आबा गावात 7-8 जणांकडे गेलो होतो. बर 2-3 जणांनी तर चोर म्हणून आणला असतं मला. त्याला कामच आहे तू. अहो तो केक वाला नाही का खालचा आपला त्याच्या कुत्र्याचा बाबा असं अंगावर धावलं असला पडलो ना आबा. त्या कुत्र्याला जर मी सापडलं असतं ना त्या कुत्र्याने माझ्यासोबत हनीमून केला असतं. बरोबर एक काम कर. आता काय तू सतत लोकांकडे बघितलंय पैसे मागितले त्यांनी काय दिलं नाही. तुम्ही द्या ना मग. त्याच्या आईचा भावावर सगळा त्याच्या आपल्या का पैसा नाही माझ्याकडे. ह्या वेळेला कुठे पैसे असतात का. तू काम कर जायचं मग दुसरी का मग कुठं माझ्याकडे पैसे. अरे नाही म्हणणार तुला तर निघ. निघ. अरे ते थांब त्याला जाऊ दे की काय खडू आबा बी. मजा करायची त्यांनी आणि म्हणून करत त्यांनी आणि बिल काय मी फाडू का. बरोबर नाही काम करा तुम्ही काही कामाची नाही. मला लागलेली भूक. चला आता आपण येऊ. काही कामाची नाही तुम्ही त्याच्या आईला सकाळ नको तिथे बोलायचं आईला सकाळ बिल कामाचं. आईला काय करतो त्याच मजाच करतो तात्याची. साधा हायला काय बना काय घेऊन झोपलाय तुम्ही. अरे अरे काय कोणाचं आहे काय माहिती. इथं पडलं होतं गेला उशाला घेतलं मी. कायची बॅग काय घेऊन म्हणले. अरे तू कानात घातलं का. काय झालं तू कानात घातलं गोष्ट खरी आहे. मला वाटलं ते बांड कुत्र झालं. अरे ते कुत्र लय चाठाळे आहे. काय बोलता. काय तुला सांगू ते काय केलं माहितीये का. काय केलं. अरे तू इथं झोपलो ना मी आपलं मी काय ऊस आपला आहे. ऊसाला पाणी बिन दिलं की आपलं इथं झोप होत. झोपलं की तू येतं तोंड चाटून जाते. तोंड चाटून जाते लय घाण खोड त्याला. ते तर जाऊ दे मरू दे. त्या दिवशी आपला आब्या आला होता. त्या दिवशी ही पलीकडची ती पलीकडची ती आब्याची ती माझी तिकडची बांधवरचा काळूबाईचं मंदिर. आता ते मग सामायिक असल्यामुळे काय मी आलं की मी झोपतो. आब्या आलं की आब्या झोपतो. अरे वा आला आब्या मग झोपले तेच बांड कुत्र आलं. आता त्या बांड्या कुत्र्याला सवय काय तोंड चाटायची. आब्याला नव्हतं माहिती आणि आब्या असा डारडोर करत होता. मिशा बिशा दिसल्या आणि जेव्हा का ते कुत्रा आलं कुत्र्याने कार्यक्रम केला पण कार्यक्रम सगळा उलटा केला. माझं काय करतंय ते तोंड आबाचं तोंड नाही चाटलं. अरे आबाच्या तोंडावर टंगडी वर केली त्याने. मुतलं तोंडावर ते आबा असं करतोय मिशा. अरे असला तो
तो असला बिनला जातो आणि ह्यो तोच मला सांगतोय त्याला का त्या कुत्र्याने लय गेला असा खेळ चांगला दिवस खारट गेला बाग काय म्हणतोस काय नाही सगळं व्यवस्थित चाललंय बरं का तात्या. पुढे म्हणून येतोय काय आपलं जरा मग एकदम ओके एक नवीन संसार परपंच मस्त ना परपंच जरा अडचण आली बरं का तात्या. काय झालं आता आता काय सांगायचं तात्या काय झालं काय हा आता लग्नच झालं तुझं कसं सांगू मस्त पैकी 1 महिना झाला झालंय झालं काय बोल अहो तात्या आता मला तुम्ही सांगा लग्न झाल्यावर काय राहतं लग्न झाल्याच्यानंतर सगळं वराड आपल्या घरी येतं टेम्पोनी बरं त्याच्यानंतर काय राहतं त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी बाबा ते आपलं जागरण गोंधळ बरं जागरण गोंधळाच्या नंतर काय राहतं जागरण गोंधळाच्या नंतर मग ते जागरण गोंधळाच्या नंतर ते नगर तोडतात आणि मग जेवण बिवण असतंय वाटणाचं तात्या राव त्याच्यानंतर काय राहतं तात्या काय जागरण गोंधळाच्या नंतर त्या लगर नंतर काय राहतं पुढं नंतर मुरळी नाचते ना आपली डांगडांग मुरळीचं नसतं ते अहो तसं नाही राव तात्या मुरळीच्या नंतर काय राहतं मुरळीच्या नंतर सकाळच्या पारीची ते लोक आपल्या करतात काय राहतं काय पण ते काय राव तात्या मला आता तुम्ही सांगा लग्न झालं आणि ते लंगर बिंगर सगळं तोडून झालं ते जागरण कोणतं झालं त्याच्यानंतर काय राहतं तात्या सध्या बघ मला काय तुला काय सांगायचं स्पष्ट भाषा कोड्यात बोललो काय म्हणे तुझं नेमकं सांग बायको मला म्हणते आपल्याला हनुमानकडे जायचंय मग काय चुकलं तिचं नाही ना मला सांग काय चुकलं तिचं लग्न झालं लग्न जागरण गोंधळ झालं का नाही मग लग्न झालं जागरण गोंधळ झाल्यानंतर लोक काय करतात देवाला जात्यात जिजुरीला जात्यात हा शंकरला जात्यात हा मग तुझी बायको काय म्हणली हनुमानाला जायचे तर जायचं हनुमानाचं आपल्या मंदिरात आणि यायचं दर्शन घेऊन तात्या राव तसला हनुमान नाही राव तात्या हनीमून मला ना हनीमून अच्छा हनीमून सॉरी अरे हे आता ते माझ्या लक्षात झालं नाही अच्छा हनीमून साठी चाललंय मग तुझं हनीमून जायचं म्हणतोय काय बायको म्हणली ती पण म्हणते तिकडे खंडाळाला म्हणली अहो तुम्हाला काय सांगू तात्या मी काल घरात बसलो तर रातच्याला बायको आली डायरेक्ट फुगून बसली आता त्याच्या आईला सदा आधीच फुगलेली बायको अजून काय फुगायची खरे आली फुगून बसली तिला मी म्हणतोय अगं बाई काय झालं जेवण कर बाई नाही मला हनीमूनला जायचंय मला काय माहित नाही गावातून कोणाकडून 5-25 हजार आणा मला तुम्ही जर हनीमूनला नेत नाही तर मला बोलायचं नाही मग आता याशी 8 लावलं मी काय करू त्या अख्खं गाववरील पैसे मागत चेअरमॅन कडे जा याच्याकडे जा सगळे प्रतिष्ठित सुप्रतिष्ठित सगळ्यांकडे जाऊन आलो कोणी मदत नाही केली तर आणि तुझं तो अतिश्रीमंत उच्च शिक्षित श्रीमंत बलदंड महानालायक आबाने पण नाही दिलं का ते तर लय मान आला की का त्याने उलट माझीच जिरवली त्याने अजून माझीच इज्जत काढली ते दलिंद्रच आहे 5-25 हजार नाही दादा काय झालंय अरे मी तुला कधी नाही म्हणतो का 5-5 हजार रुपये दिला असतं मी तुला बरं का प्रॉब्लेम काय झाला माहितीये का हे ऊसाच्या खांद्या बांधण्या झाल्यात खतं बितं मजुरांचं पगार हरलंय बाजावर लोड झालाय एक काम कर तुला हनीमूनला जायचं मी नाही म्हणत नाही हा ऊस आता बांधलेला आहे हा ऊस तोडून गेला ना की मग पैसे देत तुला म्हणजे हा ऊस बांधलेला आहे तो येणार पुढच्या वर्षी मग मी पुढच्या वर्षी जायचं का तात्या सदा आता काय मी पैसे देऊ शकत नाही तू जा बाबा आता पैसे नाही तर मी ऊस बांधलाय मला नाही तुझं तू जा काय करायचं कर मला झोपून जा पुढे पळ हनीमूनला जायचं आपले काम आहेत का ते गरीबाचे हनीमून पळ दुसरीकडे हिला हनीमूनला जायचं फिनीमूनला जायचं आपलं घरीच करायचं का आमच्या काळात का हनीमूनच होतं का 2-2 वर्ष आम्ही आमच्या बायकाचे तोंड बघत नव्हतो हा तरी आम्हाला पोरं झाली आम्ही का हनीमूनच केलं का पोरं व्हायला हिला म्हणा हनीमूनला जायचं काय करायचे फालतू धंदा निवड एक फूल वाहते सख्या जवा तुला पाहते सख्या एक फूल वाहते सख्या काही फुलं का दिसत नाहीयेत उद्यापासून ना पाणीच जास्त घालते म्हणजे टवटवीत फुलं येतील अहो घाबरले ना मी घाबरलीस मग काय करते फुलं तोडत होते केवढं नाही घाबरवलं हे म्हणजे असं झालं एक फुल दुसऱ्या फुलाला तोडतंय पण फरक फक्त एवढाच आहे हे जास्वंदीचं फुल आहे आणि तू धोत्र्याचं काय झालं मला धोत्र्याचं फुल बोलले चुकलं
बायको चुकलं. तू धोत्राचं फुल नाही, तू याचं फुल आहे. काय म्हणते त्याला? गुलाबाचं फुल असतो. टवटवीत मोठ लाले लाल आहे ना. आहे. बरं ते जाऊ द्या, मला सांगा तुम्ही हनीमून साठी पैसे आणले की नाही? माझी तर अक्कलच गेली बायको. पर का काय झालं? काय करावं काय कळना मला. तू मला रात्री पाठवलं पैसे आणायला हनीमून साठी. मी हाय असं रात्री पैसे मागायला गावात गेलो. तुला सांगतो बायको, 7-8 जणांकडे पैसे मागे गेलो. त्या चेअरमॅन कडे गेलो, गावातल्या प्रतिष्ठित लोकांकडे गेलो, कुणी पैसेच द्यायला. अगं 3-4 लोकांनी तर मला चोर म्हणून हल्ला असता तिथं. बापरे, म्हणजे नाही आणले तुम्ही पैसे? अगं बायको तू ऐक, असे कुत्रे माग पळत होते माझ्या. असे कुत्रे माग पळत होते. त्यांच्यात मी सापडलो असतो ना तर त्या कुत्र्याने माझ्यासोबत हनीमून केलं असतं. काय पण काय बोलताय? आणि मग असाच पुढे पुढे गेलो तर तिथं आबा दिसला मला. आबांनी दिले असतील ना? कसलं काय, आबा शेकत होता. काय त्याचे हात पाय थंडी गाठीचे. आबाला मी सांगितलं, आबा हनीमून साठी जरा मदत करा. आबा म्हणलं काय तेवढेच काम आहे का मला, निघ. असे बोलले आबा? आईला ह्या टेन्शनने मी घरी येऊन झोपलो. पण झोप कसली लागते, सकाळी उठलो 4ला. सकाळीच गेले तुम्ही परत? सकाळ सकाळ लोकांच्या दारात गेलो पैसे मागायला. तर लोक मला काय म्हणते, काय दादा भाकर झाली नाही पुढच्या दारी वा. लोक तुम्हाला भिकारी समजले? आता काय करायचं? आजच पैसे मागत मागत मग तात्याकडे बी गेलो. तात्या बी नाही म्हणलं. आयला समजा गावाला मागितलंय, कोण पैसे द्यायला. काय करू बायको तूच सांग आता. मग आता हनीमून कॅन्सल. अगं बायको तू टेन्शन घेऊ नको, आपण करू काहीतरी जुगाड. तुम्ही आता राहू द्या, मीच बघते, मीच आणते कुठून तरी पैसे. अगं काय करते बायको तू? नाही मीच आणते, तुम्ही नका काळजी करू, आता मीच आणते पैसे. अगं ऐक ना मंजुळा, धर माझ्या हाताला नेतो राणी तुला फुलाच्या गाडीत, फुलाच्या गाडीत, फुलाच्या गाडीत, फुलाच्या गाडी. अरे मंजुळा काय झालं तुझं? ठीक चाललंय. तुम्ही एवढे खुश काय आहेत बरं? तसं काही नाही, आपलं असंच आनंद आनंद. बरं काय चाललंय मंजुळा तुझं? ठीक चाललंय. अरे वा 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 मंजुळा, तू हसली ना, आई शपथ काय सांगू तुला, तुझे ते मंजूळ दात आहा काय दिसतात गो, हिरे मोत्यावानी. आईला लाजल्या होतं काय सगळा जीव जातोय. पाणी पाणी. काय चाललंय? आता इथं सोड ग, ती जाते कॉलेजमध्ये. तुझं काय चाललंय? 2-3 दिवस दिसली नाहीस ग तू. करमलं नाही ग सदाशिवला? हा, मी माहेराला गेले होते ना. माहेराला गेलते हो. वा 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 मंजुळा, काही म्हण पण साडी मात्र कडक वर का एकदम. माझ्या आईने घेऊन दिली मला. आईने घेऊन दिली? वा वा कडक वर का आई. साडी साडी. बाकी काय चाललंय? ठीक चाललंय. बट ना बट, आई शपथ क्या बट आहे. हा बाकी तब्येत काय बरी आहे ना? हो बरी आहे. बरं लग्न प्रपंच वगैरे बरा चाललाय का? हा तसं बरंच चाललाय. जमतंय का सदाशिवला? जमतंय प्रपंच करायला? हा जमतंय. हा बरं बोल, काय काम काढलं होतं माझ्याकडे? तसं कामच होतं जरा माझं तुमच्याकडे. माझ्याकडे होतं? खाजगी आहे का सार्वजनिक आहे? खाजगी आहे. खाजगी आहे. चल मग माग. अगं मग तिकडे जाऊन गप्पा मारता येतील ना आपल्याला कामाच्या. इथेच बोला ना आबा. इथेच बोलायचं? हो. बरं 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 बोल, काय काम काढलं? माझा असा विचार चाललाय की मला हनीमूनला गेलं पाहिजे. हनीमूनला गेलं पाहिजे? हरकत नाही ना माझी. काय 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 कुठं जायचं म्हणजे? लोणावळ्याला जायचं, खंडाळ्याला जायचं का महाबळेश्वरला? खंडाळ्याला जायचंय. चालतंय की. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की हनीमूनला कोणाबरोबर जाणार? आबा मी माझ्या नवऱ्या बरोबरच जाणार. अरे नवऱ्या बरोबर जाणार नाही का? हा मग अडचण काय त्यात, जायचं. आता जर हनीमूनला जायचं झालं तर प्रायव्हेट गाडी करावी लागल. मग येण्याचं जाण्याचं, हॉटेलमध्ये राहण्याचं, फिरण्याचं, सगळ्यांचे पैसे कुठून आणणार? प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात नाही का? काय प्रॉब्लेम काय? तुम्ही जरा थोडीशी मदत करा ना. मी केली असती का मदत? बरं का मदत केली असती, पण सध्या काय झालं माहिती का,
माझी परिस्थिती थोडीशी डाऊन आहे. बाबा तुम्ही बोलला होतात ना अर्ध्या रात्रीला पण आवाज दे मी धावत पळत येईल. हो ना मग मी कुठं नाही म्हटलं पण आता खरंच परिस्थिती माझी जरा करा ना मदत. हो का बरं आता तू एवढं गळाल पडतीये तर एक काम करूया घरी जाऊ जरा पाणी वगैरे पिऊ मग तुला पैसे देतो मी. चालेल. हा चालायचं चला. पैसे काय नाही का प्रॉब्लेम ताई आहेत घरी. ते माझे ती कॉलेजला गेली असेल का. दिवस मावळाला गेल्याच्या नंतर पण वातावरण छान दिसतं ना. हो मस्त तू पाखरं बघ की दिवस मावळाला निघालं की ते पाखरं पण लगेच घरी निघायचं आपण है ना. इथं काय नाही थवा बघ कसला चाललाय मस्त पैकी. हा कशी एका माळाने निघाल्यात ना. हो मस्त. मी काय म्हणत होते इथं काय नाही पेरलं का तुम्ही. अरे इथं कांदा पेरायचा आहे. ते काय झालंय ते करून ठेवल्या गोष्टीचं. इथं आधी काय केलं माहिती का काकडी केली ती काकडी. हो काकडी होती का. काकडी केली पण काकडी सगळी वाकडीच झाली. बाजाराच नाही काय सांगायचे. आणि इथं आहे ना आता ते कडेने सगळं कंपाऊंड लावलंय हे डुकरं बिकरं येतात ना सगळे असं गोष्टीचं काय नाही. तुम्हाला काळजी घ्यावी लागते. हो व्यवस्थित पत्तीनं बघ काय म्हणतेस. हिरवा हिरवा ड्रेस घालून आलेच मस्त पैकी हा ना. ते सूर्य कसा लाल बुंद दिसतोय बघ ना. हा मस्त दिसतोय. सनलाइट बघा ना भारी पडते ना. हा ना कसलं छान दिसतंय राव मस्त. म्हणजे ह्या टायमाला देखील असं फिरायला आलं पाहिजे बरं का गोष्टीचं. अहो काल काय झालं हा मी मोनाताई आणि ते मंजुळा नाही का सदाची नवीन बायको. बर बर बर. आम्ही तिघ असत बसलो होतो शेकोटीला. कधी कधी रात्री काल रात्री. म्हणजे शेकोटीवरच्या गप्पा चालल्या होत्या. हो शेकोटीवरच्या गप्पा. काय सांगायचं तुम्हाला त्या मंजुळ्याला आहे ना मी पिन लावून दिलीये. पिन म्हणजे ती हनीमूनला नाही ना गेली अजून कुठं. अच्छा हा मग तिला म्हणलं तुम्ही कधी जाणार आहे हनीमूनला. हा मग तिने मोनाताईला विचारलं. मोनाताई म्हणल्या मी जाईन लोणावळा खंडाळ्याला. मला विचारलं मी डायरेक्ट बोलले सिंगापूरला जाणार आहे. अरे बापरे मोठा प्लॅन दिसतोय म्हणले असतील गोष्टीचं. हो मग तुम्ही तसं म्हणल्यानंतर मग काय म्हणजे तुम्ही चावी दिली म्हणायचं. हो आम्ही चावी मारून दिली. हा रात्रीची गोष्ट. मग काय ती तशीच तवानी गेली आणि आता काय होतंय सध्याचं काय सांगता येत नाही. हे बरं ते काय आहे तुम्हाला काय काम म्हणायचं घेण्या देण्याचे ते पुढे दिलं सोडून. अरे काय तुम्हाला कळतं का ते मुनी एक पट्टीची आणि तू 2 पट्टीची. सुरुवात त्यांनीच केली होती. काय केली होती त्या गोष्टीचं. मला एक गोष्ट सांग. हा बघा हे हनीमून बिनीमून ह्या ज्या गोष्टी असतात ना हे काही गरीबाचे काम नाहीत. काय माहिती का हे बघ हनीमूनला जाणं म्हणजे सोपं आहे का. मला सांग आज कुठेही जायचं म्हणलं तरी जाणं आलं येणं आलं अमुक आलं तमुक आलं हॉटेल आला खर्च आला. अरे जवळ जायचं म्हणलं तरी 5-5 हजार रुपये पुरणार नाही ते बरोबर का. आणि ते सध्या बिचार तर त्याचा हातावर पोट आहे. आणि ते कुठे हनीमूनला जाणार कुणाला एवढं पैसे कशाला त्याच्या बायकोला मोकार जगते जगून द्यायचं तर कशाला ते पुढे सोडलं कोणी तुला तर काय कळतं का नाही कशाला काय केलं ते. जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय आता. तसं नाही रे गरीबाचं एखाद्याचं कसं तरी गोष्टीचं. त्या मुनीला बी काय त्या मुनीला थांब बघतो गोष्टीचं. त्या मुनी ना लय असली चाटाल त्याच्यात तुला सांगतो त्या मुनीच्या आहे ना सगळ्या मैत्रिणी झाल्यात लग्न काय आणि तिच्या मैत्रिणी लग्न होऊन आल्या की पहिल्यांदा मुनीकडे असतात. मग ती मुनी मग झालं का नाही मग पूजा झालं का नाही मग हनीमून. अगो त्या मैत्रिणीला बार नको नको करून सुटती ही मुनी अक्षरशः. हा आणि आता त्या सध्याच्या बिचाऱ्या बायकोला काय आणि हिला लग्न कर म्हणतो नाही अजून नाही मला लग्न करायचं. बघ ही आणि दुसऱ्याचं हनीमून तिला लय पडतं दुसऱ्याचं घेणं देण्याचं. ती काय म्हणली ती कुठं जाणार म्हणली ते लोणावळा खंडाळ्याला जाणार आहेत हनीमूनला लग्न झाल्यावर. आधी लग्न तर कर म्हणावा. आणि मग तू काय सांगितलं. मी म्हणलं मी सिंगापूरला जाणार. डायरेक्ट सिंगापूर. अरे बापरे तुम्ही तर डायरेक्ट मग सिंगापूर. नाही टेन्शन घेऊ नको. सिंगापूर काय तू म्हणशील तर डायरेक्ट दुबईला म्हणलं तरी जा चल. कसे आणले पैसे गोळा करून अख्खे 25,000. नवऱ्याने अख्खं गाव उलतं घातलं तरी पण त्याला पैसे भेटले नाही. पण मी आणले की नाही. या आबाने अख्ख्या गावाला लुटले. आता नाही या आबाला मी लुटला ना तर नावाची मंजुळा नाही. आता हे पैसे ना लपून ठेवायचेत नाही तर नवरा हे पण पैसे खर्च करण. कुठं ठेवू या कपाटात ठेवते. नाही बाई नको ड्रॉवरमध्ये हे तर पण बघल. हां रद्दीत ठेवते. रद्दीत कशाला जाते ते बघायला. ठेवले पिशवीत घालते.
रद्दीत काय बघायला जायचं नाही ते, एवढा काय हुशार नाही. ही रद्दी इथं. चला काम झालं बाई, हनीमूनला पैसे आले. आईला माझ्या अंगात मिमिक्री मळमळते, मला ती वाकायची. ये देख साला ये देख, बढ़ गई है ठंडी, बढ़ गई है ठंडी. मैं खुली रखता हूँ शर्ट की गुंडी. अरे बाप, आपने पहनी है क्या चंडी? आयला काय बी नको बडबड, काय मला एक सांगा रातच्याला त्या बापाने गॉगल घातला होता का रे? जमायला तुझ्या हे आपली स्टाईल स्टाईल. कसली स्टाईल, दिसायला काळा, गॉगल काळा, तू अजून काळा दिसतो. पण मी एक सांगतो बरं का, दिया तू ये ना असं थंडी गाड्याचं कुठे शाकाला जात नको, कारण त्या दुराने तू अजून गोरा होशील. ऐसा मत बोला कर बच्चे, ऐसा मत बोला कर, मुंह मत अपना खोला कर. अच्छा है पांडव के पेट में बच्चा है. तू दिल का सच्चा है लेकिन तेरा गणित कच्चा है. गणित कच्चा है. तुम्ही काय काय माझ्या वर्गात होते का गणित कच्चा आहे? नाही जाऊ दे, त्याने केलं ते. आपण एक काम करू, पांडवावरच एक पिक्चर काढ. आईला पिक्चरचं नाव जरा वेगळं देऊ. जमायला तिच्या पिक्चरचं नाव काय द्यायचं माहितीये का? गोल गोल टमाटा. गोल गोल टमाटा, गोल गोल टमाटा का फुटायचा त्याच्या पाहायला. आईला ती जाऊ दे, पण तुझ्या हनीमूनचं कुठवर आले? मेन मुद्दा दिया तू असं आहे ना, तू करचे खिपले नको गाडी जाऊ गाड्या. कारण का त्या हनीमूनच्या नावाने ना माहित अक्कलच गेली बाबा. अहो पांडवा तुम्हाला सांगतो काय नाही केलं मी. अहो 70 जणांच्या घरी गेलो, तुम्हाला सांगतो चेअरमॅनच्या घरी गेलो, समत्याच्या घरी गेलो. अहो 2-4 जणांचा चोर म्हणून आणला असता मला. होय, आणि तुम्हाला तर माहितीये तुमच्या समोर त्या आम्हाला पैसे मागितले, मी मागितलं होतं, दिले का त्यांनी? नाही. आईला लय अवघड झाले माझं, काय सांगू तुम्हाला राव. ते सगळं जाते, ही आपली शिकुटी जायला लागली, जा कुठून तरी सासवान. सासू आईला आमच्याकडे कुठं चूल आहे का सरपण पांडवा? अरे मग घरात काय बकी रद्दी बिद्दी काहीतरी असेल ना. जमायला तिच्या रद्दी बिद्दी पाला पाचोळा काहीतरी घेऊन या. हा, जरी बाहेर काय भेटलं नाही, घरात रद्दी बिद्दी असेल का नाही? रद्दी आयला बायकोने 4-5 पेपर ठेवले होते बरं का रद्दी. बरं बघतो मी हाय का घेऊन जायला लागलं राव. काय देव्यान पांडव्या काय बी सासू बिसू आणायला होते राव. आता घरात कुठं रद्दी बरं आपल्या? हा कपट याच्यात असेल रद्दी बरं का. थांबा त्याच्यात बघू हाय का. याच्यात तर सगळं भंगार आहे. बायको भंगाराचं ठुतरा ड्रॉवर मध्ये काय बायको राव. याच्यात तर समजा गाड्याच्यात. कुठं गेली गाड्या रद्दी? हे पिशवी दिसते, या पिशवीत काय नेमकं गाड्या? पिशवीत रद्दी. माझी बायको येडी का काय रे? पिशवीत कोण रद्दी ठेवतं का काय बायको? चला आपलं काम झालं ना, चला शेकोटीला सदा भाऊ जोरात शेकोटी करू. मायला इथं फुकून पार हवा केली. कुठून मागून? अहो मागून नाही हो, इथं तोंडाने फुडून. अरे हवा गेली तोंडानी. जमायला तुझ्या हे सदा एक कवाचं जाऊन बसलाय, आणतोय का नाही रद्दी काय माहित. त्याने बायकोने अडकून ठेवलं काय त्याला? बहुतेक मला तसंच वाटते. बराच दिवस झाला ना, या नाव घेऊन अजून नाही ना म्हणजे काय आलं आला होय. आणली का रद्दी? खायला आणली ना, मग टाकी मग. अहो ते आमच्या बावळट बायकोने पिशवीत कोण रद्दी ठेवते का? अहो ते रद्दी शोधायला येळ गेला. हा असं झालं होय. टाक खायला पिशवी लावायची लागा. मस्त लय भारी बरं. वा खायला कसला जाळ झालाय रे. झालं का शिकून? झालं. आपण बायको तू काय करते इकडं? ते जाऊ द्या. पैसे कुठे आहेत? कसलं पैसे? अहो आबाने मला दुपारी पैसे दिले होते हनीमून साठी 25,000. आणि कुठं ठेवलं होतं? रद्दीच्या पिशवीत ठेवले होते मी. रद्दीच्या पिशवीत? हा. आणि रद्दी तर समजा मी याच्यात टाकली.
अरे देवा तुम्ही 25,000 जाळले का काय? अरे माझी साधा अरे हनीमूनचं 25,000 तू ह्याच्यात टाकलं होय. आता घ्या हनीमून. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी चांदा चौकडी.